हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज गडचिरोलीकरता एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा दिवस आहे की या ठिकाणी आवाज येत नाही। थांब येईल। ए आवाज कर रे, नीट आवाज नीट कर। आज सिरोंचा मध्ये रुबी हॉल क्लिनिक सारखं महाराष्ट्रातलं सर्वात नावाजलेलं हॉस्पिटल आणि कॉलेज कॅम्पसच्या भूमिपूजन समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले या जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वालजी, आमदार डॉक्टर मिलिंद नरोटेजी, आमदार हेमंत पाटीलजी, रुबी हॉल क्लिनिकचे संचालक डॉक्टर परवेज ग्रांट, त्याचप्रमाणे या संपूर्ण प्रकल्पाची संकल्पना ज्यांनी तयार केली आणि आज ती या ठिकाणी त्याची मुहूर्तमेढ केली ते श्री राणा सूर्यवंशी, विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिद्री, श्री संदीप पाटील, श्री अविशांत पांडा, श्री निलोत्पल, या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मान्य अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सिरोंचा मध्ये एक अतिशय सुसज्ज अशा प्रकारचं 350 बेडेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून तयार होत आहे। आपल्याला याची कल्पना असेल, आत्ताच डॉक्टर ग्रांट यांनी सादरीकरण केलं। रुबी हे हॉस्पिटल पुण्यातलं सर्वात नामांकित हॉस्पिटल आहे, महाराष्ट्रातल्या नामांकित हॉस्पिटलपैकी एक आहे आणि आता जसं त्यांनी सांगितलं देशातलं सर्वाधिक इक्विप हॉस्पिटल म्हणून त्या ठिकाणी ते तयार होत आहे। अशा प्रकारचा प्रदीर्घ अनुभव असलेलं हे हॉस्पिटल गडचिरोली जिल्ह्यामध्ये सिरोंचामध्ये या ठिकाणी येणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची घटना आहे। हे हॉस्पिटल आल्यामुळे नागपूर, पुणे किंवा मुंबईमध्ये जी मल्टी स्पेशालिटी आपल्याला उपलब्ध आहे, ज्याकरता आपल्याला कधी वेगळ्या राज्यात जावं लागतं, अशा प्रकारची सगळी मल्टी स्पेशालिटी याच ठिकाणी आपल्याला उपलब्ध असणार आहे। आणि आता केवळ गडचिरोलीच नाही तर बाजूला लागून असलेला तेलंगणा असेल किंवा या ठिकाणी आपल्या बाजूचे वेगवेगळे राज्य असतील, छत्तीसगड असेल, अशा ठिकाणूनही जे पेशंट्स आहेत ते या हॉस्पिटलमध्ये येतील अशा प्रकारची अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर आपल्याला कल्पना आहे, महाराष्ट्रामध्ये आम्ही महात्मा फुले जनारोग्य योजना सुरू केली। महात्मा फुले जनारोग्य योजनेमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला
त्याच्याकडे कुठलं रेशन कार्ड आहे किंवा त्याच्याकडे अजून कुठला ओळखपत्र याचा विचार न करता महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला 5 लाख रुपयापर्यंतचा इलाज हा मोफत देण्याचा निर्णय आपण केला. आणि परवा तर आपण हाही निर्णय केला की आतापर्यंत 1300 आजार आपण मोफत इलाज देत होतो. परवा आम्ही 1300 वरनं त्याची संख्या वाढवून 2400 केली. म्हणजे 2400 वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराकरता आता तुम्हाला एक नवीन पैशाचा खर्च येणार नाही. 5 लाखापर्यंतचा सगळा इलाज आम्ही मोफत करू. पण आम्ही जरी इलाज मोफत करायचं ठरवलं आणि हॉस्पिटलच नसलं तर त्या 5 लाख रुपयाचं करायचं काय? त्यामुळे हे आवश्यक आहे की अशा प्रकारचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे झालं पाहिजे. नाहीतर हाच इलाज करण्याकरता आपल्याला 100 किलोमीटर 200 किलोमीटर त्या ठिकाणी जावं लागतं. आणि म्हणून हे हॉस्पिटल इथे झाल्याबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजना असेल, माननीय प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याकरता सुरू केलेली जी काही आयुष्यमान भारत योजना आहे ती योजना असेल, कामगारांकरता सुरू केलेल्या योजना असतील, अशा सगळ्या योजना या हॉस्पिटलमध्ये लागू असतील. आणि म्हणून या परिसरातल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया असेल, कुठल्याही प्रकारचा इलाज असेल, हा इलाज त्या ठिकाणी मोफत करून घेता येईल. आणि म्हणून मला असं वाटतं की या भागाकरता हे हॉस्पिटल अत्यंत महत्त्वाचं आहे. विशेषतः आज आपल्याला मला सांगताना आनंद वाटतो की इथनं आम्ही अहेरीला चाललो आहोत. अहेरीमध्ये देखील मी मागच्या काळात जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळी एक स्त्री आणि बाल रुग्णालय मंजूर केलं होतं 100 खाटांचं. त्याचं काम पूर्ण झालेलं आहे, त्याचं उद्घाटन आम्ही करणार आहोत. त्यासोबत गडचिरोली जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ज्या आरोग्य सेवा देणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थांच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्याचंही आपण उद्घाटन आज करतो आहोत. त्यामुळे एक प्रकारे आरोग्य सेवेकरता आजचा दिवस या गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक आरोग्याची क्रांती आणणारा दिवस म्हणून या दिवसाकडे आपल्याला पाहता येईल. मी राणा सूर्यवंशी यांचे याकरता देखील अभिनंदन करतो की केवळ हॉस्पिटल करून ते थांबलेले नाहीत. या ठिकाणी हॉस्पिटलही होणार आहे, मेडिकल कॉलेजही होणार आहे, नर्सिंग कॉलेजही होणार आहे, 1लीपासून 12वी पर्यंतची शाळा देखील या ठिकाणी होणार आहे. एक पूर्ण मोठं कॉम्प्लेक्स एज्युकेशनचं तयार होणार आहे. आणि विशेषतः नर्सिंग कॉलेज झाल्यामुळे आमच्या सगळ्या ग्रामीण भागातल्या ज्या मुली आहेत यांना ट्रेनिंग घेऊन रोजगाराची एक मोठी व्यवस्था त्या माध्यमातून तयार होईल. कारण आज सर्वात जास्त मागणी ही नर्सेसची आहे. नर्सेस फार कमी पडत आहेत. मोठ्या प्रमाणात नर्सेस करता नोकरीची संधी आहे. ती संधी आमच्या सिरोंच्यामध्ये, आमच्या गडचिरोलीमध्ये या नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध होईल. मला सांगताना आनंद वाटतो की हळूहळू आपण गडचिरोली जिल्ह्याचं जे चित्र आहे ते बदलायला सुरुवात केली आहे.